येस आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याकडे आपण वळणार आहोत, जिथे न्यू यंगस्टर नांदेणी संघ फाईट करेल नवापाडा संघाच्या विरोधामध्ये. सामन्याला सुरुवात होतीये, मात्र सामन्याला सुरुवात होण्या अगोदर आपण व्यासपीठाकडे मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे वळणार आहोत. आपल्यासोबत पाण्याचे टँक असतील, प्लंबिंगचे सगळं साहित्य असेल, ते सगळं साहित्य तुम्हाला माया एंटरप्राइजेस मध्ये मिळून जाईल. सो ज्या कोणाला आवश्यकता असेल तर निश्चितपणाने आपल्या माया एंटरप्राइजेसला भेट द्या. आपलं हक्काचं ठिकाण. माया एंटरप्राइजेस राहते. ज्याला कोणाला आवश्यकता असेल तर अवश्य भेट द्या. वळूयात ऑनगोईंग मॅच कडे, जिथे सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू आपण पाहिला, मनोजच्या माध्यमातून अवंतर घोषित केला जातो आणि अवंतरच्या माध्यमातून नवापाडा संघाचं इथं खातं ओपन केलं जातं. एक धावफलक अंकित केली जाते. संदेश स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा. ओ यावेळी लोअर फुल टॉच मध्ये चेंडू त्यावर आक्रमण केलंय, मात्र क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत आणि क्षेत्ररक्षण जर का पाहायला गेलं तर चांगलं झालं. या दरम्यान आपण पाहिलं 2 धावा यशस्वीरित्या धावून पूर्ण केल्या गेल्या. एकंदरीत जर का आपण क्षेत्ररक्षणाची सजावट पाहिली तर दोनही क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या बाहेर आहेत, एक आपण पाहतोय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाहतोय, त्याचबरोबर मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक उपस्थित केला. त्या व्यतिरिक्त जर का आपण विचार केला तर फर्स्ट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, पॉइंट, कव्हर, मिड ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं कव्हर आणि मिड ऑफच्या डोक्यावरून हा चेंडू फेकलाय. एक टप्पा घेत चेंडू चाललाय सीमारेषे पार, चौकार. चौकार आपण पाहिला फलंदाज संदेशच्या बॅटमधून. चांगल्या धावा येतात. क्षेत्ररक्षणाचा आपण उल्लेख करत होतो. फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षक आहे, पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक क्षेत्ररक्षक आपण कव्हरला पाहतोय, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, याला इकडे लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण देखील आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये असेल किंवा फर्स्ट स्लिप मध्ये असेल, इथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. सध्याच्या घडीला घडतंय काय, मैदानामध्ये चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र तो का झाला होता हा प्रश्न आता उपस्थित होईल, कारण राऊंडच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद व्हावं लागेल. संचित बॅक टू द पवेलियन.
मोठा प्रश्न आता उपस्थित केला जाईल, कारण धाव घेण्याची गरज होती का? जर का चांगल्या धावा तुमच्या बॅटमधून ऑलरेडी येत आहेत, तो अशा परिस्थितीमध्ये फुकटची धाव घेण्याचा प्रयत्न का? संचित शून्याची शिकार झाले. खरं तर खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा बाराना अशी परिस्थिती निर्माण झाली, कारण एकही चेंडू खेळले नव्हते. आणि अशा परिस्थितीमध्ये धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झाल्यानंतर मैदानामध्ये स्वप्नील दाखल होतोय. ओ यावेळी खोला टाकलेला हा चेंडू चांगल्या पद्धतीने घेऊन काढला. स्ट्रेट ड्राईव्ह, अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्हचा नजराणा आपण इथे पाहतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित झाले, त्यांचं क्षेत्ररक्षण चांगलं. काय कमालीचं अप्रतिम हा फटका होता. खरं तर स्ट्रेट ड्राईव्ह म्हटलं की जेव्हा जेव्हा स्ट्रेट ड्राईव्हचा उल्लेख येतो, क्रिकेटचे दैवत भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ट्रेडमार्क शॉट होता सरांचा, आणि तशाच प्रकारची स्ट्रेट ड्राईव्ह सध्याच्या घडीला स्वप्नीलच्या बॅटमधून आपण पाहिली. ओ यावेळी हा चेंडू धीम्या गतीने बाहेर वळणारा चेंडू अप्रतिम लेगकडे हाताळला गेला गोलंदाज मनोजच्या माध्यमातून. याच गोष्टीसाठी हा गोलंदाज खरं तर तरबेज आहे. प्रत्येक गोष्ट त्याच्याकडे योग्य रीतीने आहे. सातत्याने आपण पाहतोय स्लोवर वन देखील अप्रतिम टप्प्यावर टाकले जात आहेत, लेग कट हाताळले जात आहेत. आणि सातत्याने जेव्हा जेव्हा आपण नांदेणी संघाला इन ऍक्शन मध्ये पाहतो, तेव्हा तेव्हा सातत्याने चर्चेमध्ये नाव असणारं नाव म्हणजे मनोज. ओ यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका इथे फसलाय. चेंडू खाली यष्टी रक्षक पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये खरं तर झेल संपादित करण्यात आलाय. फलंदाज इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकांती आपण जर का पाहिलं तर शिवस्वराज्य 11 नवापाडा संघाच्या धावफलकावर 9 धावा लावल्या गेल्या. मात्र 2 मोठे विकेट्स त्यांना गमवावे लागले. सचिन बाद झाला. सचिनच्या पाठोपाठ आता आपण जर का पाहिलं तर स्वप्नीला देखील परतावं लागलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये गणेश दाखल होतोय. एकंदरीत जर का पाहायचं झालं तर या मैदानामध्ये 4 षटकांमध्ये तुमच्या धावफलकावर कमीत कमी 40+ धावा असणं गरजेचं आहे. 9 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. इथून पुढे जबाबदारी संदेशला स्वीकारावी लागेल, ज्याच्या बॅटमधून आपण पहिल्या षटकात एक चौकार पाहिला, दुहेरी धाव देखील पाहिली होती. मात्र त्यानंतर जसा संदेश नॉनस्ट्राईक एंडला गेला, तो तिथलाच प्रेक्षक बनून राहिला. केवळ नॉनस्ट्राईक एंडवरून आपल्या फलंदाजांचा खेळ पाहत होता, अनुभवत होता. आणि आता दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा संदेश स्ट्रायकिंग एंडला येतो. ओ यावेळी हा चेंडू गतीमध्ये पहिल्याच चेंडूवर आपण पाहिलं, स्लोवर वन हा चेंडू हाताळला गेला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मिड विकेटला टार्गेट करण्याचा प्रयत्न फलंदाज संदेश कडून झाला, मात्र त्यामध्ये त्याला अपयश येतंय. डॉट बॉल येतो. चांगली गोलंदाजी. गोलंदाज राहुलकडे जर का आपण पाहायला गेलो तर अगदी कमी वयामध्ये त्याने या क्रिकेटमध्ये पदार्पण केले. चांगली कामगिरी आतापर्यंत करत होता. मात्र आता राहुलवर आक्रमण केलं जातंय. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, सीमारेषेचा वेध घेतो आणि तब्बल 4 धावा आता धावफलकावरून. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर आता राहुलवर आक्रमणाला सुरुवात झाली. चौकार आपण पाहिला. ओ यावेळी हा चेंडू चांगला आहे, तितकाच चांगला फटका आपण इथे पाहिला. क्षेत्ररक्षक उपस्थित झाले, त्यांचं क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. निकेतन, काय कमालीचं क्षेत्ररक्षण. आज मात्र नांदेणी संघाचा खेळ थोडासा बहरलेला आपण पाहतोय. एकंदरीतच सगळं युनिट जीवाच्या आकांताने संघासाठी प्रयत्न करतोय. हो यावेळी इथे जर का आपण पाहिलं तर
पुल करण्याचा प्रयत्न झाला होता. मिड विकेट झोनला हा टार्गेट केलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचं काम तिथे खराब होतंय. खरं तर कलेक्शन होणं गरजेचं होतं, अनिवार्य होतं. यष्टीरक्षण जर का झालं असतं तर फलंदाज फ्रेम मध्ये देखील आपल्याला दिसला नसता. रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याला बाद व्हावं लागलं असतं. मात्र इथे 2 धावा धावून पूर्ण झाल्या. आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत आपण विचार केला तर राहुलच्या विरोधामध्ये 7 धावा खर्च केल्यात राहुलने. 4 चेंडू आतापर्यंत त्याने हाताळलेत. आणि अशा परिस्थितीमध्ये चांगली कामगिरी पाहतोय. मात्र शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फटका खरं तर तिथं फसला होता. क्षेत्ररक्षकाची जजमेंट थोडीशी खराब राहिली आणि चेंडू एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार आलाय मध्ये. चौकार आपण पाहिला आणि आता मात्र राहुलच्या विरोधामध्ये बऱ्यापैकी धावा येताना आपण पाहतोय. सर्पमित्र संदीप जाधव हे देखील आपल्या सोबत जोडले गेले. सो त्यांचं देखील या आम्ही असोसिएकर चषकाच्या वतीने करूयात मोस्ट वेलकम. मात्र सध्याच्या घडीला आपण मैदानामध्ये पाहतोय राहुल गोलंदाजीसाठी आला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये घडतंय काय. फलंदाजाने त्या जीव सोडून दिला होता. मात्र क्षेत्ररक्षकांनी त्यामध्ये जीव टाकण्याचं काम केलंय आणि इथे 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. 2 धावा आल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि एकंदरीत धावफलकाचा विचार करता नेल्सन फिगर 22 वर 2 बाद 22 आणि 2 षटक देखील झालेत. येस, म्हणजे 11.00 च्या सरासरीने आतापर्यंत धावा गोळा केल्यात. मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक कॅरी केलं जाईल. तोपर्यंत संधी देऊयात आमच्या कुलस्वामिनी डीजेला. जोपर्यंत मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक कॅरी ऑन केला जातोय आपण व्यासपीठाकडे वळूया जिथे आपल्यासोबत सन्माननीय मान्यवर जोडले गेलेत. आपल्यासोबत सन्माननीय पिंटूभाऊ चौधरी आंबेटेंबे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्टेजचं सौजन्य लाभलंय ते पिंटूभाऊ चौधरी हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. त्याचबरोबर सन्माननीय महेशजी भोईर सरळगाव उद्योजक त्यांचं देखील आपल्याला या स्पर्धेला त्यांनी भेट दिली आवर्जून. ते देखील आपल्यासोबत व्यासपीठावर जोडले गेलेत. सो उपस्थित मान्यवरांचं खरं तर सन्माननीय विनोदजी भावार्ते साहेब हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. सो त्यांच्या शुभ सन्मानाकडे आपण वळूयात. मी विनंती करतोय सन्माननीय मयूरजी एगडे यांना या स्पर्धेचे सर्वा स्पर्धेचे सर्वा मयूरजी एगडे यांच्या शुभ हस्ते आपण विनोदजी भावार्ते साहेबांना शुभ सन्मानित करतोय. मायेची दमदार उबदार शाळा आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा आपण शुभ सन्मान इथं करतोय. खरं तर अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आपल्याला शिकवते आणि आपल्या संस्कृतीला अनुसरूनच येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा आपल्या माध्यमातून शुभ सन्मान इथे केला जातोय. त्याचबरोबर सन्माननीय श्री रवींद्रजी भावार्ते हे देखील आपल्यासोबत जोडले गेले. सो भावार्ते साहेबांना देखील विनंती करतोय साहेब आपण देखील या. आणि मी विनंती करतोय पांडुरंगजी खंडागळे यांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रवींद्रजी भावार्ते साहेबांचा शुभ सन्मान इथे करायचा आहे.
येस त्याचबरोबर सन्माननीय श्री सदानंदजी भावार्ते साहेब हे देखील आपल्यासोबत जोडले गेले. सो भावार्ते साहेबांचा देखील शुभ सन्मान आपल्या माध्यमातून करूयात. मी विनंती करतोय नवनाथजी खंडागळे यांना की आपल्या शुभ असते सन्माननीय सदानंदजी भावार्ते साहेब यांचा शुभ सन्मान करायचा आहे. भावार्ते साहेब या. त्याच बरोबर खरं तर या स्पर्धेसाठी आपल्याला स्टेजचं सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं ते सन्माननीय श्री पिंटू भाऊ चौधरी आंबेटेंबे हे देखील आपल्यासोबत जोडले गेले. सो त्यांचा देखील शुभ सन्मान आपल्या माध्यमातून करूयात. मी विनंती करते रोशनजी एगडे सरांना की आपल्या शुभ असते सन्माननीय पिंटू भाऊ चौधरी यांचा शुभ सन्मान करायचा आहे. चौधरी साहेब या आपण देखील. त्याचबरोबर सन्माननीय योगेशजी ढोळे साहेब हे देखील आपल्यासोबत जोडले गेले. सो ढोळे साहेबांचा देखील शुभ सन्मान आपल्या माध्यमातून करूयात. मी विनंती करतोय विजयजी बांगर यांना की आपल्या शुभ असते ढोळे साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. मी विनंती करतोय ढोळे साहेब आपण देखील या. सन्माननीय योगेशजी ढोळे साहेबांचा शुभ त्याचबरोबर शिरगावचे अष्टपैलू खेळाडू भूषणजी रायकर हे देखील इथे उपस्थित राहिले. सो त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मोस्ट वेलकम. मी विनंती करतोय सन्माननीय भूषणजी रायकर साहेबांना की आपण देखील यायचं व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. खरं तर अगदी पहिल्या दिवसापासून पहिल्या क्षणापासून आपल्या या स्पर्धेला आपल्या गावच्या आपल्या हक्काच्या स्पर्धेला आम्ही असोसीकर चषकाला मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यापैकीच एक सन्माननीय भूषणजी रायकर हे देखील या स्पर्धेला आवर्जून भेट देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सो रायकर साहेबांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मोस्ट वेलकम. आणि मी भूषण साहेबांना देखील विनंती करतो की आपण देखील यायचं व्यासपीठावर विराजमान व्हायचं. याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मी आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा आपण वळूयात ऑनगोईंग मॅच कडे जिथे सध्याच्या घडीला आपण पाहतोय नवापाडा संघ फाईट करतोय न्यू यंगस्टर नांदेणी संघाच्या विरोधामध्ये, जिथे सध्याच्या घडीला शिवस्वराज्य 11 नवापाडा संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 31 या आकड्यावर. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 3 विकेट जरूर गमावल्यात मात्र तरी देखील 31 धावा नवापाडा संघाच्या धावफलकावर आपण पाहतोय. सध्याच्या घडीला मैदानामध्ये अरमान दाखल झालाय. बऱ्याच उशिराने अरमान मैदानामध्ये दाखल झालाय कारण सातत्याने आपण पाहतो जेव्हा जेव्हा नवापाडा संघ इनॅक्शन मध्ये असतो तेव्हा तेव्हा अरमान हे नाव फार चर्चेमध्ये असतं. सातत्याने मोठमोठे फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध असा खेळाडू. यावेळी ज्या अरमानची चर्चा आपण करत होतो तो अरमान शून्याची शिकार, गोल्डन डकची शिकार अरमान बाद. अरमान देखील शून्याची शिकार होत आहेत. अरमान परततोय आणि तिसरं षटक इथे समाप्त होते. व्यासपीठाकडे आपण पुन्हा एकदा वळूयात. सन्माननीय भूषणजी रायकर आपल्यासोबत जोडले गेले. सो रायकर साहेबांचा शुभ सन्मान आपल्या माध्यमातून आपण करूयात. शिवादा मी विनंती करतोय सन्माननीय नरेंद्रजी हेगडे यांना की आपल्या शुभ असते भूषणजी रायकर साहेबांचा शुभ सन्मान इथे व्यासपीठावर संपन्न करायचा. सो रायकर सर या आपण देखील. मी विनंती करतोय नरेंद्रजी हेगडे यांना की आपल्या शुभ असते
भूषण रायकर सरांचं शुभ सन्मान इथे संपन्न करायचं आहे. ओ यावेळी पहिल्याच चेंडूवर प्रहार, पहिल्याच चेंडूवर घनाघाती षटकार. त्या षटकाची सुरुवात इथे मात्र शिवस्वराज्य 11 नवापाडा संघासाठी दमदार होताना आपण पाहिली. सहा धावा धावफलकावर अंकित केल्या गेल्या. तब्बल 37 धावा आता शिवस्वराज्य 11 नवापाडा संघाच्या धावफलकावर लगावल्या गेल्यात. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. ओ प्रवीणच्या विरोधामध्ये इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा घेतली होती. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित झाले. त्यांचं क्षेत्ररक्षण जर का आपण पाहिलं तर चांगलं राहिलं. एक धाव इथं घेतली गेली. दुसरी धाव घेण्याचा मात्र इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते फलंदाज मयूरला. आत्ताच मैदान 12 विकेटचं पतन. त्याचबरोबर मिड इनिंग मध्ये आपण लॉट्सचा कार्यक्रम करणार आहोत. सो विनंती करतोय सर्व विजेत्या संघांचे प्रतिनिधी, प्रावी 11 इंडिया संघाचे प्रतिनिधी, मयूरदादा प्रतिष्ठान असोसे संघाचे प्रतिनिधी, जय हनुमान ब्राह्मणगाव संघाचे प्रतिनिधी, पद्याचीवाडी संघाचे प्रतिनिधी, त्याचबरोबर मयूरदादा प्रतिष्ठान असोसे संघाचे प्रतिनिधी संपर्क करायचा आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण नाणेफेक करणार, लॉट्सचा कार्यक्रम करणार आहोत. सो चारही विजेत्या संघांच्या प्रतिनिधींना विनंती करतोय की आपण संपर्क करायचा. मैदानामध्ये विकेटचं पतन होतंय. नवीन फलंदाज साहिल मैदानामध्ये दाखल झालाय, जिथे 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 3 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न साहिल कडून झाला पाहिजे, कारण धावफलकावर पुरेशा धावा अजून देखील नाहीयेत. केवळ 38 धावा, 38 रन्स ऑन स्कोरबोर्ड 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओ यावेळी आपण घडतंय काय, यष्ट्या होत्यात उद्ध्वस्त. त्रिफळाची दांडी गोल, आल्या पावली माघारी फलंदाज साहिल. बॅक टू द पवेलियन. खरं तर हॅट्रिक घेण्याची संधी निर्माण झाली होती, मात्र क्षेत्ररक्षकाच्या हाताला चाटत असताना चेंडू चालला सीमारेषे पार. षटकार. ओ यावेळी आपण पाहतोय की एक मोठा फटका शिवस्वराज्य 11 नवापाडा संघासाठी आलाय. 44 धावा आता धावफलकावर आल्यात. शेवटचा एक चेंडू, या चेंडूवर देखील मोठा फटका येतोय का? ओ यावेळी मोठा फटका येतोय का हा प्रश्न विचारला आणि मोठा फटक्याचा प्रयत्न झालाय. असं वाटलं होतं चेंडू सीमारेषेचा वेध घेतो की काय, मात्र सीमारेषेच्या अगदी जवळपास क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले राहिले. चांगला झेल तिथे संपादित झाला आणि शेवटच्या चेंडूवर देखील विकेटचं पतन. हर्षला बाद व्हावं लागलं. पहिल्या सत्राचा
लॉर्ड्सचा इथे कार्यक्रम करूयात, कारण पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय आणि मिड इनिंग मध्ये आपण लॉर्ड्सचा कार्यक्रम करतोय. सो सर्व विजेते संघांच्या प्रतिनिधींना विनंती करतोय की आपण यायचंय. इंदे संघ असेल, पद्याचीवाडी संघ असेल, असोसी संघ असेल, त्याचबरोबर ब्राह्मणगाव संघ असेल, एकंदरीत 5 संघ आपल्याला विजेत्याच्या स्वरूपामध्ये पहिल्या फेरीमध्ये मिळाले. यस, कॅप्टन्सनी यायचंय, एका एका प्रतिनिधीने या. इंदे संघाचे प्रतिनिधी, ब्राह्मणगाव संघाचे प्रतिनिधी, पद्याचीवाडी संघाचे प्रतिनिधी आणि त्याचबरोबर असोसी संघाचे प्रतिनिधी. येस, ब्राह्मणगाव संघाचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत, असोसी संघाचे प्रतिनिधी आहेत, इंदे संघाचे प्रतिनिधी आहेत. सो पद्याचीवाडी संघाचे प्रतिनिधी आलेत का? येस, आपण ऑन स्टेज लाईव्ह लॉट्स करणार आहोत. 5 चिठ्ठ्या तिथे आहेत. 5 पैकी पहिल्या 2 चिठ्ठ्या ज्या उचलल्या जातील त्यांना एक्स्ट्राची मॅच खेळावी लागेल, म्हणजे त्यांच्या दरम्यान मॅच होईल आणि उर्वरित 3 चिठ्ठ्या त्यांना बाय मिळेल. ठीक आहे, सगळ्यांना मी विनंती करतोय भूषणजी रायकर सरांना की आपल्या शुभ हस्ते 2 चिठ्ठ्या उचलायचे. मान्यवरांना आपण शुभ सन्मान देतोय, मान देतोय आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण 2 चिठ्ठ्या इथे काढतोय. ज्या 2 संघांच्या दरम्यान मॅच खेळवली जाईल ते 2 संघ आहेत पद्याचीवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये विजयी संघ. तर या 2 संघांमध्ये लगेच मॅच होणार आहे. आपण टॉस पण देखील करणार आहोत. पुन्हा एकदा 2 चिठ्ठ्या काढायच्यात भूषण सर. तिसऱ्या फेरीतल्या मॅचेसच्या या चिठ्ठ्या असणार आहेत. तिसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल जिथे संघ आहेत ब्राह्मणगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये इंदे अशी लढत होईल आणि असोसिएट संघाच्या विरोधामध्ये विजयी 2. यस, पद्याचीवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये विजयी संघ, सध्या चालू असणाऱ्या सामन्यामध्ये जो विजयी संघ असेल त्यांची आणि पद्याचीवाडी संघाची जी मॅच होईल त्यांच्यामधून जो संघ निघेल तो असोसिएट संघाविरोधामध्ये खेळेल, याची दक्षता घ्या. चला वळूयात ऑनगोईंग मॅच कडे. तिथे दुसऱ्या सत्राला सुरुवात होतीये. दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय की नवापाडा संघाला डिफेंड करायचे धावा एकंदरीत 45, कारण पहिल्या सत्रामध्ये 44 धावा बनवल्या गेल्या होत्या आणि आता 45 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. न्यू यंगस्टर नांदेणी संघाकडून निकेतन आणि निकेतनच्या जोडीला मनोज. पारंपरिक सलामीवीर जोडी नांदेणी संघाकडून सातत्याने आपण त्यांना पाहतोय. वाईटच्या माध्यमातून या सत्राची देखील सुरुवात होतीये. संचित गोलंदाजी मार्कवर येत आहेत. ओ, संचितचा पहिला चेंडू खोलात टाकलाय. पंचांकडे अपील केली आहे, पंचांकडे विचारणा केली आहे. मात्र हा चेंडू खरं तर डॉट बॉल येतोय. पंचांवर कोणताच इफेक्ट आपल्याला जाणवला नाही. लाऊड अपील पंचांकडे केली होती.
मात्र पिचिंग फॅक्टर नेमका पंचांनी लक्षात घेतला आणि येस ते फलंदाजाला खर तर कोणताही इम्पॅक्ट सहन करावा लागला नाही. डॉट बॉल येतोय. व्हाईट बॉल नंतर आपण हा डॉट बॉल पाहतोय. गोलंदाज संचित काय कमालीचा चेंडू हाताळला होता, खोला दगदी टाकला होता, परफेक्ट यॉर्कर संचित. यावेळी मात्र रनवे मध्ये थोडासा अडथळा आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना संचितला शून्यावर बाद व्हावं लागलं होतं कारण कोणता चेंडूच खेळला नव्हता. रनआउटची शिकार झाला होता. यावेळी गोलंदाजीसाठी आलाय आणि गोलंदाजी करत असताना हा चेंडू आपण पाहतोय संचितच्या माध्यमातून बीमर येतोय, नो बॉल येतोय. पारितोषिक येत आहे सन्माननीय सुभाषजी भोईर त्याचबरोबर जगदीशजी भंडारी साहेबांकडून. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज असेल नांदेणी संघाकरिता. ओ यावेळी मोठा फटका. जसं पारितोषिक लगावलं गेलं फलंदाज मनोजच्या बॅट मधून आक्रमणाला सुरुवात झाली. बरेचदा आपण पाहतो जेव्हा जेव्हा पारितोषिक लगावलं जातं फलंदाजाच्या माध्यमातून आक्रमण केलं जातं, जणू काही फलंदाजांच्या गाडीसाठी इंधनाचं काम ते पारितोषिक करतात आणि पारितोषिक लगावणारं मान्यवर ते फ्यूल रिफिलिंगचं काम इथे करताना आपल्याला पाहायला मिळतात. ओ यावेळी प्रेशर आपल्याला सहजरित्या संचितच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे कारण सातत्याने एक्स्ट्रास फेकले जात आहेत. या षटकामधील जवळपास तिसरा एक्स्ट्रा आहे. फ्रीहिटच्या चेंडूवर तो षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा वाईड चेंडू हाताळला जातो. संचित थोडासा अडचणीमध्ये सापडलाय कारण तब्बल 9 धावा आतापर्यंत संचितने खर्च केल्यात आणि मनोज सध्याच्या घडीला आक्रमक मूड मध्ये दिसतोय. ओ यावेळी पुन्हा एकदा मिड विकेट झोनला टार्गेट करायचं होतं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता मात्र यावेळी आपण पाहिलं की गतीमध्ये थोडंसं परिवर्तन संचितच्या माध्यमातून करण्यात आलं. डॉट बॉल हा चेंडू फेकला जातोय. छोटकानी कमबॅक आपण म्हणत होतो की संचितच्या चेहऱ्यावर खरं तर प्रेशर दिसतंय मात्र सध्याच्या घडीला ते प्रेशर रिलीज करण्याचं काम संचित करतोय. ओ यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये आपण पाहिलं की फटका थोडाफार प्रमाणामध्ये असं वाटलं की फसतोय की काय मात्र क्षेत्ररक्षकापासून थोडासा हा चेंडू दूरवर राहिला आणि ते फलंदाजाला जीवनदान मिळतोय. एकदा विता घेतली गेली. न्यू यंगस्टर नांदेणी संघाचा विचार केला तर डबल डिजिट 10 धावांपर्यंत आता पोहोचला. चला फार विलंब होतोय. आपण टाइम काउंटडाऊन लावलाय, सेट केला. सो वेळेच्या बाबतीमध्ये निर्बंध आहेत ते तुम्हाला पाळायचे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय जसा उजव्या शैलीचा फलंदाज मैदानात दाखल झाला संचितच्या गोलंदाजीला धार चढलेली आपण पाहिली. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. षटकार आल्यानंतर देखील खर तर कमबॅक केलंय. ओ यावेळी शेवटच्या चेंडूवर देखील डॉट. पहिलं षटक इथे समाप्त झालं. पहिल्या षटकांती धावा धाव फलकावर कोणताही गडी न गमावता न्यू यंगस्टर नांदेणी संघ 10. कारण 2 वाईड्स 1 नो बॉल म्हणजे एकंदरीत 3 एक्स्ट्राच प्लस एक 6 देखील त्याच्या विरोधामध्ये खेळला गेला. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 4 डॉट बॉल्स संचितच्या माध्यमातून फेकले गेले, हाताळले गेले
आणि वैयक्तिक खेळीच्या जोरावर जर का आपण पाहिलं तर संचितच्या षटकामध्ये 10 धावा आल्या. ओ यावेळी हा चेंडू आपण पाहतोय दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील डॉट बॉलनी होतीये. फलंदाज मनोज देखील अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो कारण एक षटकार त्याच्या बॅट मधून जरूर आलाय मात्र उर्वरित 5 चेंडूंमध्ये केवळ एकच धाव त्याच्या बॅट मधून आली म्हणजे 6 चेंडूमध्ये 7 धावा त्याने बनवल्यात. थोडाफार प्रेशर त्याच्यावर देखील असेल कारण आघाडीचा फलंदाज आहे आणि जेव्हा जेव्हा आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये उतरतात तेव्हा तेव्हा थोडासा प्रेशर निश्चितपणाने फील करत असतात. मात्र सध्याच्या घडीला आपण इथे जर का पाहिलं तर त्याच प्रेशरचा शिकार इथे होता होता राहिलेत मनोज. एक धाव धावून पूर्ण झाले दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. रोशन 11 धावा धावफलकावर पहिली विकेट नांदेड संघाला गमवावी लागली. रोशन मैदानामध्ये दाखल होतोय. आता रोशनला रोषणाई पसरवावी लागेल कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय. ओ यावेळी रोशनच्या विरोधामध्ये देखील आपण पाहिलं कमालीचा चेंडू अगदी खोलात टाकला होता. परफेक्ट यॉर्कर यावेळी देखील आपण पाहिला. गोलंदाज गणेश चांगली कामगिरी करतोय. सातत्याने आपण पाहतोय न्यू यॉर्कस्टर नांदेड संघाच्या या सत्रामध्ये या खेळामध्ये डॉट बॉल पर्सेंटेज फार मोठं आहे आणि त्याचाच कुठेतरी प्रभाव सध्याच्या घडीला धावफलकावर आपण पाहतोय. धावफलक स्थिर, धावफलक 11. या षटकामधला तिसरा डॉट बॉल आहे. एकंदरीत 4 बॉल झाले या षटकामध्ये, केवळ एकच धाव खर्ची झाली आहे आणि तब्बल 3 डॉट बॉल्स प्लस एक सांघिक सफलता देखील मिळाली शिवस्वराज्य 11 नवापाडा बी संघाला. आता मात्र न्यू यॉर्कस्टर नांदेड संघ अडचणीमध्ये सापडला कारण तब्बल जर का पाहिलं तर 45 धावांचा तुम्ही पाठलाग करताय. दुसरं षटक अजून देखील प्रगतीपथावर आहे मात्र या षटकामध्ये कोणत्याही प्रकारे मोठ्या धावा आलेल्या नाहीयेत, मोठे फटके येत नाहीयेत. ओ यावेळी जर का आपण इथं पाहिलं तर हा चेंडू देखील डॉट येतो. सलगचा तिसरा डॉट. सातत्याने आपण पाहतोय की एकाच झोन मध्ये फटके खेळण्याचे प्रयत्न होत आहेत. प्री माइंडेड स्ट्रोक्स ज्यांना आपण म्हणतो, ठरवून खेळण्याचा प्रयत्न होतोय. बॉलच्या मेरिटवर जेव्हा जेव्हा खेळलं जातं धावा येताना आपण पाहतो मात्र त्यासाठी बॉलच्या मेरिटवर खेळणं गरजेचं आहे. इथे मात्र जर का आपण पाहिलं फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूवर आक्रमण केलं गेलं. एक टप्पा घेत चेंडू सीमा दोन षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांती धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. आतापर्यंत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 म्हणजे जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल न्यू यॉर्कस्टर नांदेड संघ.
ज्यावेळी या डावाची सुरुवात झाली होती असं वाटलं होतं हा सामना इझी आहे की काय. नंदिनी संघाच्या बॅटिंग युनिटचा जर का आपण विचार केला तर दर्जेदार युनिट आहे, मात्र आज थोडीफार स्ट्रगल करताना आपण पाहतोय. मनोज अजून देखील मैदानामध्ये दाखल आहे. मनोज मध्ये क्षमता आहे की सामन्याचं चित्र कधीही तो बदलू शकतो, मात्र आत्ताच्या घडीला आपण पाहतोय तर शिवस्वराज्य 11 नवापाडा बी संघ या सामन्यामध्ये वरचढ ठरतीये. पारडं त्यांचं जड आहे. सामन्यावरची पकड जी आहे ती मजबूत स्थितीमध्ये आपल्याला नवापाडा संघाची पाहायला मिळतीये. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये 30 बनवायचे म्हणजे प्रतिषटक 15 धावा. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये 15 आल्यात आणि इथून पुढे प्रत्येक षटकामध्ये 15 धावा तुम्हाला बनवायचे. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदेश आलेत आणि संदेशचा पहिला चेंडू आपण पाहिला. आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न झाला ज्यामध्ये अपयश येतोय. एकच धाव मिळते. त्याचबरोबर सन्माननीय अजयजी भुजबळे यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये आगमन होते, सो त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने सुस्वागतम, मोस्ट वेलकम. खरं तर आज इंदे संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि आपल्या गावच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित राहिलेत, सो त्यांचं देखील पुन्हा एकदा मोस्ट वेलकम. ओळव्यात ऑन गोईंग मॅच कडे, जिथे सध्याच्या घडीला शिवस्वराज्य 11 नवापाडा बी संघाचे गोलंदाज आग ओकतायत. प्रत्येक चेंडू जणू काही अर्जुनाच्या भात्यामधून एक एक अस्त्र निघावं असा एक एक चेंडू फेकला जातोय, ज्याचं उत्तरच न्यू यंगस्टर नांदेणी संघाच्या फलंदाजाकडे नाहीये. बॅटिंग साइड कडून व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतला जातोय. थर्ड अंपायर गणेश गायकर, व्हाईट साठी रिव्ह्यू घेतला गेलाय, सो चेक केलं जातंय. पंचांचा निर्णय तर डॉट आलाय, आता त्या निर्णयाला चॅलेंज केलं गेलंय. येस, इट्स अ डॉट बॉल, फेअर डिलिव्हरी असं म्हणतात. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. अगदी तेच जे पंचांना जे वाटतं ते पंच देऊ शकतात. सो यावेळी पंचांनी डॉट बॉल घोषित केला होता आणि त्याच निर्णयावर ते कंटिन्यू ठेवलं जातंय, कंटिन्यू केलं जातं. बऱ्याचदा आपण पाहतो की ज्या वेळी लाईन वरून चेंडू ट्रॅव्हल होत असतो, फलंदाजी करणाऱ्या संघाला वाटत असतं की नाही भाई व्हाईट बॉल आहे, लाईन वरून गेलाय. मात्र नियमांमध्ये फेरबदल करण्यात आलेत. जेव्हा जेव्हा आता लाईन वरून चेंडू ट्रॅव्हल होत असतो त्यावेळी निश्चितपणाने तो फेअर बॉल दिला जातो. नेमकी पंचांनी तेच हेरलं होतं. मात्र त्यानंतर मैदानामध्ये घडतंय काय, फलंदाज रोशनच्या बॅटमधून आपण पाहतोय चौकार. रक्षणामध्ये गडबडी आपण तिथे पाहिली. चौकार येतोय, रोशनला जीवनदान, रोशनला खरं तर दिलासा मिळतोय, नांदेणी संघाला दिलासा मिळतो. चौकार आला. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सातत्याने आपण पाहतोय की मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न होत आहेत, ज्यामध्ये फलंदाजांना अपयश येतंय. 1-2 मध्ये मोठे फटके जरूर आले, मात्र ते देखील क्षेत्ररक्षणामध्ये गडबडी झालेल्या आपण पाहिल्या. त्या व्यतिरिक्त शिवस्वराज्य 11 नवापाडा बी संघाचं सगळं युनिट अगदी जीवाच्या आकांताने धावा रोखण्याचा प्रयत्न करतायत. यष्ट्यांच्या मागे आपण अरमानला पाहतोय. अरमानच्या माध्यमातून सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जात आहेत, कारण जेव्हा जेव्हा उजव्या डाव्या हाताची जी कॉम्बिनेशन मैदानामध्ये खेळत असते, रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन खेळत असते,
तेव्हा तेव्हा गोलंदाजांना अडचणीला सामोरं जावं लागतं. क्षेत्ररक्षण सेट करताना थोडीशी गडबडी आपल्याला होताना पाहायला मिळते आणि सध्याच्या घडीला तेच होतं. पण मैदानामध्ये घडतंय काय ते यावेळी देखील 2 धावा यशस्वीरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत. मनोज स्ट्रायकिंग एंडला आहे. मनोजच्या बॅटमधून आपण या 2 धावा पाहिल्या. आता इथून पुढे जे काही करायचे ते मनोजलाच करायचे, कारण बऱ्यापैकी चेंडू खेळून झालेत. सेट बॅट्समन आहे, अगदी सलामीसाठी केलेला होता, अजून देखील मैदानामध्ये आहे 7 चेंडूंमध्ये. आता 22 धावा बनवायच्या होत्या. या चेंडूवर मिळते ती केवळ आणि केवळ एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे घडते काय, डायरेक्ट हिट तर झालीये, मात्र फलंदाज सेफली पोहोचलेत की नाही यासाठी पंचांनी मात्र थर्ड अंपायर रेफर केला रनआउट साठी. सो जो काही निर्णय असेल ते आपले तिसरे पंच गणेश गायकर सर तुमच्यापर्यंत पोहोचवतील. मात्र संघ आता जर का विचार केला तर न्यू यंगस्टर नांदेड संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. सेफ फलंदाज सेफ असेल, मात्र अडचणीमध्ये सापडले होते बऱ्यापैकी. बॅट तर ग्राउंडिंग केलीच नव्हती. मात्र तरी देखील इथे यशस्वीरित्या फलंदाज पोहोचते. दोन धावा इथे घेतल्या गेल्या. 2 धावा आल्या, 3 षटक समाप्त झाल्या. शेवटच्या षटकामध्ये जर का न्यू यंगस्टर नांदेड संघाला विजय प्रस्थापित करायचा असेल तर धावा बनवाव्या लागतील कंपल्सरी 20, कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. सो तुम्हाला 20 धावा बनवाव्याच लागतील जर का आपल्या गावाचं, आपल्या नावाचं, आपल्या टीमचं, आपल्या संघाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये अबाधित ठेवायचं असेल तर या 6 चेंडूमध्ये तुम्हाला 20 धावा बनवाव्याच लागतील. अरमान गोलंदाजी मार्कवर येत आहेत. बॅटिंग मध्ये तर आपला रंग दाखवता आला नव्हता, मात्र रंग इथे उधळावे लागतील. गोलंदाजीमध्ये रंग भरावे लागतील आपल्या टीमच्या डावामध्ये. 6 चेंडू 20 धावांची गरज. अरमान गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय रोशनला. ओ शॉर्ट पिच चेंडू पंचांच्या माध्यमातून अवांतर चेंडू घोषित केला जातो. वाईट चेंडू. समीकरण बदलतंय. 6 चेंडू 19 धावांची गरज. जेवण आलंय ना. हॅलो हॅलो. पुन्हा एकदा षटकाला सुरुवात होतीये. अरमान गोलंदाजी मार्कवर आणि पुन्हा एकदा मला वाटतं इथे वाईट चेंडू असेल. सलगचा दुसरा वाईट चेंडू. धावा बॅटच्या साह्याने येत नाही येत तर आम्ही फुकटच्या देऊ, जणू काय असं ठरवून आलाय अरमान. कारण पहिल्या 2 चेंडूंवर आपण पाहिलं तर अतिरिक्त धावा खर्च केल्या गेल्या. या धावा खरं तर रोखणं गरजेचं आहे, कारण धावफलकावर जरी तुमच्या धावा असतील तरी कोणतंच धावफलक या ग्राउंडवर सेफ नाहीये मित्रा. सो गोलंदाजी तुला चांगलीच करावी लागेल. ओ यावेळी काय घडते, पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि तर रन घेण्याची संधी देखील निर्माण झाली आहे आणि यशस्वीरित्या रन धावून पूर्ण देखील केली आहे. म्हणजे काय, वाईट +1 एकूण 2 धावा धावफलकावर अंकित. ज्यावेळी षटकाला सुरुवात झाली 6 चेंडू मध्ये 20 पाहिजे होत्या, आता 6 चेंडू मध्ये 16 बनवायचे, म्हणजे 4 तर फुकट दिलेत. आता 16 धावांचं समीकरण ते कशा प्रकारे चेस केलं जातं हे फार महत्वाचं असणार आहे.
सामना अजून संपलेला नाहीये. 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. आता मात्र गोलंदाज अडचणीमध्ये सापडलाय. मला वाटतं गोलंदाज बदलला गेलाय. म्हणजे अरमानच्या खात्यामध्ये या 4 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात देखील ऍड केल्या जातील. स्वप्नीलला बोलवलं गेलंय, स्वप्नीलला पाचारित केलंय. 6 चेंडूमध्ये त्याला डिफेंड करायचे. धावा 16. खरं तर गोलंदाज बदलता येणार नाहीये आणि गोलंदाज अरमानलाच करावी लागेल गोलंदाजी. कारण चौथ्या षटकाला सुरुवात झाली होती. जवळपास 4 चेंडू त्याने हाताळले. सो त्यालाच गोलंदाजी ते कंटिन्यू करावी लागेल. तेच आमचे मुख्य पंच पवन डोळे सर आणि प्रवीण विशे सर क्षेत्ररक्षण करणाऱ्या नवापाडा संघाला सुचवत आहेत की अरमानना गोलंदाजी कंटिन्यू करावी लागेल. आता अरमानला धावा डिफेंड करायचे 16. ज्यावेळी अरमान गोलंदाजीसाठी आला तेव्हा 20 धावा त्याच्या खात्यामध्ये होत्या. आता त्याच्याकडे धावा आहेत फक्त 16. सो कामगिरी कशी होते हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला जिथं जिंकायचं आहे स्पर्धा मानाची, सन्मानाची, अभिमानाची. आम्ही असोसेकर चषक आणि या असोसेकर चषकामध्ये प्रत्येकाला जिथे जिंकायचं आहे. सो त्यासाठीच प्रयत्न चालू आहे. 2 दिग्गजांच्या दरम्यान सध्याच्या घडीला मैदानामध्ये फाईट चालू आहे, जिथे 6 चेंडू 16 धावांची गरज नांदेड संघाला. ओ यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक करत नाहीये चूक. मनोज होत आहेत बाद. मनोज बॅक टू द पवेलियन. कल्पेश मैदानामध्ये दाखल होते आणि कल्पेशच्या षटकारासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज सन्माननीय सुभाषजी भोईर आणि जगदीशजी भंडारी साहेबांच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला आपण जर का पाहिलं तर नांदेड संघ अडचणीमध्ये सापडला आणि अडचणीमध्ये खरं तर मोठ्या फटक्यांचीच गरज नांदेड संघाला आहे. नवीन फलंदाज कल्पेश मैदानामध्ये दाखल झालाय. कल्पेशमध्ये क्षमता आहे. अनेक सामने आम्ही बघितलेत कल्पेशने स्वतःच्या जीवावर खेचून आणलेले. सो मोठे फटके खेळण्याची संधी त्याच्याकडे नामी चालून आली आहे. स्वतःच्या संघाला विजयी करून देत असताना स्वतःच्या गावचं नाव खरं तर उज्ज्वलित करण्याची संधी नामी त्याच्याकडे चालून आली आहे. इथे जर का कल्पेशने 5 चेंडूमध्ये 16 धावा बनवल्या तर नांदेडकर कल्पेशला खांद्यावर घेऊन नाचतील यात काही शंका नाहीये. पाच चेंडू 16 धावांची गरज. अरमान पुन्हा एकदा. ओ अरमानचा हा चेंडू, त्यावर पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी निर्माण झाली होती. झेल सुटलाय, जीवनदान मिळतोय आणि एक धाव देखील खर्च केली गेली. खरं तर अशा प्रकारच्या झेल घेणं गरजेचं असतं. क्रुशियल मोमेंटला, प्रेशर सिच्युएशनला अशा प्रकारच्या झेल सुटता कामा नये. कारण बऱ्याचदा आपण पाहिलं जेव्हा जेव्हा एखाद्या खेळाडूची झेल सुटली जाते तेव्हा तेव्हा तो खेळाडू मैदानामध्ये विध्वंस खरं तर घडवत असतो. सध्याच्या घडीला कल्पेश नॉन स्ट्राईक एंडला असेल, स्ट्रायकिंग एंडला रोशन असेल. रोशन देखील बऱ्यापैकी सेट आहे कारण 7 चेंडू तो खेळलाय, 7 मध्ये 9च बनवल्यात. मात्र इथून पुढे जर का 4 चेंडू मध्ये 15 बनवल्या तर सामन्याचा हिरो ठरू शकतो. ओ फुलटॉस आणि पंचांनी लगेचच इशारा केलाय की हा चेंडू असेल नो बॉल, म्हणजे नो +2. एकंदरीत 3 अतिरिक्तच्या धावा धावफलकावर अंकित केल्या गेल्यात. म्हणजे अरमानच्या खात्यामध्ये अतिरिक्त धावा एकंदरीत झाल्यात आतापर्यंत 7.
20 धावा खरं तर शेवटच्या षटकामध्ये हव्या होत्या, ज्यापैकी 7 तर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये दिल्यात. आता 4 मध्ये 12 बनवायचे. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. ओ यावेळी फ्री हिट चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. तिथे खरं तर बॅटची आतली कडा घेतली गेली, लेमन कट ज्याला आपण म्हणतो, त्या चेंडूवर एकच धाव मिळते. 3 चेंडू 11 धावांची गरज. फ्री हिट चेंडू होता, मात्र इथे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला फ्रीलीच हिट करायचं. प्रत्येक चेंडूला फ्री हिट सारखाच खेळायचं, कारण 3 चेंडू मध्ये 11 बनवायचे म्हणजे 2 तरी मोठे फटके आले पाहिजेत. 3 चेंडू 11 धावा. सामना आटातटीचा आहे, सामना महत्वाचा आहे. ओ यावेळी मोठा फटका खेळण्याचा नादात फटका फसलाय. यावेळी क्षेत्ररक्षक करणार नाही चूक. झेल झालाय, गडी बाद झालाय. कल्पेश बॅक टू द पवेलियन. दोन चेंडू 11 धावांची गरज असताना प्रवीण मैदानामध्ये दाखल होतोय. आता प्रवीणला करायचं काय, तर दोनही चेंडूंवर आघात करायचा. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकणं गरजेचं असेल. यानंतर होणारा सामना पद्याची वाडी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये विजयी संघ आहे. ओ यावेळी हा चेंडू कमालीचा आहे. डॉट बॉल येतोय आणि आता मात्र या सामन्यामध्ये केवळ आणि केवळ औपचारिकता शिल्लक आहे. इथे चेंडू, तिथे देखील कोणती धाव येणार नाही आणि या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित केला जातोय शिवस्वराज्य 11 नवापाडा बी संघाच्या माध्यमातून. अरमानच्या चेहऱ्यावरचं स्मित असे आपण पाहतोय. सुरुवात तर खराब झाली होती, मात्र त्यानंतर कमबॅक करत असताना संघाला विजय प्रस्थापित करून दिला. मात्र या विजयाचा खऱ्या अर्थाने कोणी शिल्पकार ठरला असेल तर तो आहे संदेश, ज्याने 13 चेंडूमध्ये तब्बल 27 धावा बनवल्या.